नमस्कार मित्रांनो, कमळी पुढील भागामध्ये ऋषीसाठी अनिका पार्टी ठेवते, पण ऋषी मात्र कमळीच्या पार्टीला जातो. ते कसं? चला तर बघूया. कमळी, निंगी आणि अजून एक मुलगा पेपर देऊन बाहेर येतात. तो विचारतो, निंगे तुला कसा गेला ग पेपर? निंगी म्हणते, माझं काय, आला तसा गेला. तो म्हणतो, बरं चल मी जातो. तेवढ्यात अनिका आणि तिच्या मैत्रिणी येतात. अनिका म्हणते, काय मिस गावछाप, एक हे किचड में खिला कमल. कमळीची वेणी मागं फेकत म्हणते, आम्हाला आली धमल. तू पेपरमध्ये काय लिहिलं की पेपरचा टाईम होईपर्यंत असाच टाईमपास केला? ए गावछाप, अजून पण टाईम आहे. बॅग पॅक कर आणि जा इथून. निंगी म्हणते, आम्ही का जाऊ? अनिका म्हणते, ए निंगू टिंगू, कच्च्या लिंबू बैरीस का? काल प्रिन्सिपल सरांनी काय सांगितलं? जे फेल होतील ते बाहेर उडून जातील आणि तुम्ही जो पेपर लिहिला ना तो चेक करणाऱ्याला दया जरी आली ना तरी झिरोच मिळणार. ती दोघींना चिडवायला लागते. तेवढ्यात कमळी म्हणते, हे चिवचिवाट बास, अगं धीर घे, किती उडतीयास आणि काय म्हणली, आम्हाला झिरो मिळणार. निंगे बघ की यांचं तोंड कसं झालंय, अख्खं गिळलेलं आल्यावानी झालंय. धक्का बसला. तू हाच विचार करीत असशील, हिला चुकीची प्रश्नपत्रिका दिली तरी पास होणार अशी का म्हणती या? डोक्याला मारत म्हणते, जाऊ दे, डोसक्याला त्रास देऊ नको. झेपायचं नाही, मीच सांगतो. आठव काल लायब्ररीचं काय झालं? आठव, तुझा परफ्यूमचा वास येणार नाही असं वाटलं तुला? तू तुझ्या माणसाला खोटी प्रश्नपत्रिका घेऊन पाठवणार. आम्हाला बरोबर कळालं तुझ्या डोक्यात लय पीक आहे. मग कळल्यानंतर तुझ्यावर विश्वास ठेवायला आम्ही काय खुळं झालंय वय? काय ग निंगे? निंगी म्हणते, नाहीतर काय. काय गे अंके, कळलं का तुला? बोट करत म्हणते, कोण झिरो हाय? कमळीकडे बोट दाखवत म्हणते, कोण हिरो हाय? अनिका म्हणते, शी. कमळी म्हणते, तसं पण तू खरी प्रश्नपत्रिका दिली असती ना तरी आम्ही घेतली नसती. कारण ज्ञान मिळवणं म्हणजे चोरी करणं नाही. देवाची पूजा करून आशीर्वाद मिळवणं पुण्याचं काम आहे. नको नको, तुझ्या डोसक्यावरून 10 फुटावरून सगळं गेलं असेल नाही का? त्याने निंगी हसायला लागते. अनिका म्हणते, ए गावछाप. कमळी म्हणते, ए चिवचिवाट. आता कमळी तर इंगा दाखवते, पण निंगी म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेवायची, आमचा नाद जिंदगी बर्बाद. हां, प्रश्नपत्रिका फाडते आणि तिच्या हातावर मारते. आता मात्र अनिकाला खूप राग येतो. तिचे सगळे फ्रेंड्स समजावत असतात, पण अनिका खूप सटकते. तेवढ्यात एकजण म्हणतो, चल पार्टी करूया. दुसरी म्हणते, तुझ्या ऋषीला बोलव ना. आता मात्र अनिकाच्या डोक्यात वेगळंच काहीतरी येतं. निगी म्हणते, कमळे, मला की नाही तुझी दृष्ट काढावी वाटते बघ. गुणाची ती माझी कमळी, माझीच नजर लागायची बघ तुला. त्या माकडीने बरोबर वागलीच बघ कमळे. आता हॉस्टेलवर जातो आणि निवांत पडतो बघ. कमळी म्हणते, निंगे तुला एक विचारायचं म्हणतो. तू जेव्हा जागी असतीये तेव्हा झोपायचा विचार करते बघ. जेव्हा झोपली तेव्हा कसला विचार करीत असशील? निंगी म्हणते, काय माहिती, काहीतरी खायचा विचार करीत असणार. कमळी म्हणते, खुळीच आहे. तेवढ्यात ऋषी म्हणतो, हॅलो. इंग्लिशमध्ये विचारतो, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं का? निंगी म्हणते, येस येस, करेक्ट करेक्ट. तर म्हणतो, नाही म्हणजे मी म्हटलं मी तुम्हाला त्रास देतो का? कमळी म्हणते, नाही हो सर, तसं नाही, नॉट ॲट ऑल. ऋषी म्हणतो, गुड गुड. मग कसा होता पेपर? निंगी म्हणते, एकच नंबर. मी डिक्टो कमळीसारखा पेपर लिहिला. तो वॉट? कमळी म्हणते, नाही म्हणजे सर, लय भारी पेपर गेला बघा. आता बघूया पुढे काय होतं. ऋषी म्हणतो, नाही मला माहीतच होतं तुला पेपर छान जाणार. मग आता ट्रीट पाहिजे. निंगी म्हणते, काय असतंय ते? तो म्हणतो, अगं पार्टी, मित्रांसोबत बाहेर जायचं, खायचं प्यायचं आणि सेलिब्रेट करायचं. निंगी म्हणते, असं वय? कमळे, चल की जाऊया. कमळी बाजूला घेऊन जाते आणि म्हणते, निंगे तू इडी आहेस काय? त्यांनी म्हणायचा उशीर, तू लागलीस नाचायला. निंगी म्हणते, अगं असं काय म्हणायली, आज सरू काकीचा वाढदिवस ना, तर नको साजरा करायला. यांचं काय टिरीट फिरीट ते बी होऊन जाईल. ऋषी म्हणतो, कमळी अगं असा छोटा मोठा आनंद साजरा करायचा असतो. तू आज गावाकडे असती तरी आबा आणि आईंनी हा आनंद साजरा केलाच असता ना. कमळी म्हणते, होय. तर मग कुठे जायचं? ती आणि कुठं?
अशोका हॉटेल. तो म्हणतो अगं तुला महाग होऊ शकतं. ती म्हणते हाय महाग, पण आपण कुठं रोज रोज सेलिब्रेट करतो. ऋषी म्हणतो अगं तू जिथे म्हणशील ना तिथे जाऊया आपण, काहीच हरकत नाही. ती म्हणती सर तुम्हाला ट्रीट पाहिजे की नाही, मग अशोका हॉटेललाच मिळणार. तो असंच म्हणतो ठीक आहे मग भेटूया 8 वाजता. ती म्हणती बाय. तो म्हणतो बाय. तेवढ्यात अनिका येते आणि ऋषीला म्हणते मी एक पार्टी ठेवली, प्लीज तुम्ही यायचा. ऋषी म्हणतो ठीक आहे मी ट्राय करतो. ती डन. तो आता घरी आवरत असतो आणि त्याचा मित्र त्याला आवरू लागतो. तो जे कपडे घालत असतो. ऋषी म्हणतो अरे आई ओरडेल. तो म्हणतो आईला सांगायचं अजिबात ओरडायचं नाही, मला ट्रीट आहे, स्पेशल ट्रीट. नयनतारा म्हणते ट्रीट. आता मात्र दोघं पण घाबरतात. इकडे कमळी म्हणते ऋषी सर आले पण असणार, आता जावंच लागणार. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.